कैची मारली. उद्योग पाहिलं कैची मारली नाही. तर चला मित्रांनो आता आहे ना पाणी भरूया आपण एकदम. उचमीने तुला धरलं होतं ना रे, पोटऱ्यानं हाणलं होतं ना. वर्ग लय कोची विची जे वाजतात लय खतरनाक घ्या. हा तिकडं तर तसं पण तुझी गर्लफ्रेंड आहे म्हणलं काय आता ती नाराज होईन भाऊ. तिला सोडून नको जाऊ मा ऐक, ती नाराज होईन. मग काय झुंबळ्या बाहेरच आलेला आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि नवीन ब्लॉग आपण एकदम धमाकेदार शूट करून राहिलोय. इथं आपला भाऊ बसलेला आहे. बोल ना भाऊ. स्टॅच्यू झाला काय म्हटलं. हा इथे बसलाय मला. तर मित्रांनो घरी आलेले नवीन गेस्ट. आणि नवीन गेस्ट कोण आहे. पहिला गेस्ट आहे आपला सहयोग. काय म्हणणार भाई, लाईक फॉलो काहीतरी म्हण. लाजला खचला काय गाडीने घेतला मोठा कार्यक्रम करू. तर मित्रांनो आपला सहयोग आहे ना हॉस्टेलवर राहतोय. जे आपले इंस्टाग्रामवर फॉलोअर्स असते त्यांना माहित असेल काय किस्सा झाला. तर मित्रांनो चांगल्या प्रमाणे सांगतो मी. आता कालच आपले मामा नेवासाला गेले होते सहयोगला भेटायला. काल सहयोग एकदम ओके मध्ये होता आणि त्याच्यानंतर सहयोग पडला बेड वरून. आणि इथं आपला मावस भाऊ आहे. थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के खोखो. आपले मामा आलेले. मामा मागून मला मस्त फटके मारून राहिले. का मारतात तर मामा म्हणते अभ्यास करायचा. तर सहयोग तू अभ्यास केला पाहिजे, तू मोबाईल नको बघूस. बरोबर आहे. आत्ती पण तिकडून म्हणते बरोबर आहे. तर मामा निघायचं म्हणताय का लगेच घरी. लगेच थांबले असते आज दिवस. मी काय म्हणतो आता टाइम होईल जास्त. आता 6 वाजून गेले भाऊ. आता तुम्ही निघा आता. गायचा खातोस. शाबाश बेटा. जाऊन द्या हळूच जाऊन द्या. भाऊची R1 यामा R1 मामाची हायाबुसा. बाय बाय. हा पट्टी वाजला आम्ही करतो. काय टेन्शन नका तुम्ही सावकाश जा. काय लोड नका घेऊ. बाय बाय म्हणायचं ना राव. काय राव तू पोरे खाली उतर भो. हाय तो अजून वाढून ठेवशील. खाली उतर भो. मुन्ना बच्चा है मेरा घुंगरू बाबू. मॉर्निंग मित्रांनो आपण हा ब्लॉग डायरेक्ट सहयोग बरोबर शूट करीत होतो. काल आपण बाकी काही शूट नाही केलं. मामान ते केले. त्यानंतर मला तुम्हाला सांगायचंच राहिलं होतं याच्या पायाला कसं लागलं. तर कसं लागलं होतं सहयोग सविस्तर सांग. बेड लागला पाय घसरला. क्या बोला तूने. पायला पाय घसरला मग बेड लागलं. तर हा पळत येत होता आणि त्याच्या रूमच्या खाली बेड आहे. त्या बेडला पाय डायरेक्ट असं लागला का. तर इथं आहे ना टाके बिके टाकलेले आणि पट्टी बारीक वाटते पण लागलेलं आहे ना असं एवढं लागलेलं आहे. डायरेक्ट आतमध्ये डायरेक्ट कातड डायरेक्ट असं हे झालंय. त्याच्यामुळे घरी आणलं नाही तर काही घरी आणायचा विषय नव्हता त्याच्यामुळे. तर आता आहे ना मोटर चालू केली आहे आणि आपल्याला मकाला पाणी भरायचंय. कारण मका चालली वाळून आणि जीव चाललाय तळून. काय म्हणायचं तुला बरोबर आहे की बरोबर आहे ना. तर चला मित्रांनो आता आहे ना पाणी भरूया आपण एकदम. समोर बघा ना कस काय मका वाळली. हे बघा काय नाही
काय करणार, मका वाळायला लागली आता. तर मित्रांनो बहुतेक ना आपल्या मका आहे ना झुंबळ्या व्हायरस आलेला आहे. झुंबळ्या व्हायरस तुम्ही अजून ऐकला नसेल कारण मार्केटमध्ये नवीन आलाय. खरंच झुंबळ्या व्हायरस आहे हा, जेणेकरून मध्ये ना मका थोडीशी हाईट बारीक, मध्ये मोठी, इकडं बारीक, तिकडं फारच मोठी. तर हा आहे ना झुंबळ्या व्हायरस आहे, मार्केटमधला नवीन व्हायरस आहे, झुंबळ्या व्हायरस आहे. तर त्याचा अँटीट्यूड आहे माझ्याकडं, कोणाला पाहिजे नसेल तर कमेंट करून टाका, मी झुंबळ्या व्हायरसचा आहे ना अँटीट्यूड देऊन टाकीतो. तर मित्रांनो याचप्रमाणे आपलं आहे ना पाणी भरून झालंय. आणि तर मित्रांनो मला सांगायचं होतं तुम्हाला, हे माझ्या हातातलं खोर दिसतंय का? दिसत असेल, मी घातलेलं शर्ट दिसत आहे, शर्ट टी शर्ट दिसतोय ना, दिसतंय. ही मग आपली माका दिसते का? दिसते ना. हे माझ्या मागं गाचपान दिसतंय का? दिसतंय ना. ते खाली सबस्क्राईबचं बटन नाही दिसत का? ते सबस्क्राईबचं बटन तेवढं दाबा ना, मग तेवढं दाबून टाका, काय घाबरू नका. आपल्यासाठीचे ते आपल्यासाठी दे असतंय, तेवढं सबस्क्राईबचं बटन टाकून दाबून टाका. ते एकदम काळं पिळं करा, पण सबस्क्राईब करून टाका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक बिक करा व्हिडिओला, कमेंट करा. आता मी पोचलोय, आता आहे ना घरी निघतो. काम इथंच संपलेलं नाही आहे, अजून आपल्याला ही पण मका भरायची आहे. आणि हिला एवढी आळई झाली ना, बेदम आळई बरं का. ह्या बघा हिला कोणता आजार झालाय तो सांगतो मी थोड्या वेळातच. आता पहिलं मोटर बंद करतो कारण दुसरीकडे आपल्याला बाहेर खोलायचं. तर मित्रांनो आता पाणी भरायचं थोडंच राहिलेलं आहे. हे बघा इथं पाणी आलेलं आहे. ना टाके सोडू नको, टाक्याने पट्टी सोडू नको. तर मित्रांनो हा काय मग ऐकत नाही आणि तो सोडू राहिला त्याची पट्टी. म्हणला खड्डे पडेल दे कापूस लावून. जर टाका बिका निघाला ना, जर पिकलं ना, मग तो विषयच खोलून जाईल. दे लावून टाक. मग काय मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. मग मेलो म्हणताय बालिश पक्का बालिश. मी काय जाऊ, मी म्हटलं होतं ॲट युअर ओन रिस्क. तू सोडी जाय ना, मग तूच सोड. तसं वाटलंय आता मला, का सांगू फक्त चालतं नाही एवढं काय. त्यात त्या हॉस्टेलवाल्याने ठेवलं असतं ना, उचलून बेडवर ठेव, उचलून जेवायला नाही केली का ते काय शेव करायची तुझी लागली हो. त्या बरं उचलून नेलं होतं तुला डायरेक्ट. कसं रे मग का रक्त गळत असं नसन, रक्त नसन आता ना. हा का, एवढं नव्हतं का रक्त? मग तो आहेत रक्तच काय रे, एवढा छटाक भरतोय. बी पॉझिटिव्हला काय करतो, छटाक भरतो. ही तब्येत रक्त नाही काहीच नाही. हा नाहीस ना तिकडे बिस्किट खाऊन मस्त मजा मारली असती नाही का? नाही. काल माग लागला होता तसं आहे तू मामाच्या. मला घरी जायचंय, मला घरी जायचंय. नेलंच नाही मला घरीच नाही नेलं रे. आणि दिवसभर अभ्यास नाही केला मित्रांनो. हे पर कालचा अभ्यास नाही करीत बघा. हे त्याचं पुस्तक आहे पण अभ्यास करायला नाही म्हणतोय गाडी. काय करायचं तुम्हीच सांगा आता, काय करायचं? पत्र काय ते अरे ते पुढल्या पान आहे काय काय अवघड आहे? ते अवघड होतं म्हणून फाडून टाकलं का? हरामी हो बेटा. येडत दिसतंय आता हे. तू कोणत्या हॉस्टेल वय? काय नाव आहे तुमच्या शाळेचं? त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान. काय नाव आहे यार, काय बोलतोय? त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान. नीट तरी सांग. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान. प्राण प्रतिष्ठान काय? प्राण प्रतिष्ठान नाही त्यांना काही लक्ष, त्यांना काही लक्ष ठेवतं नाही आलं का? पोरगा लागलं एवढं, पोऱ्याला 4-5 टाके हाणले, एवढा खड्डा पडत तवर, एवढं लागत तवर, काय झोपत होते ते? लक्षच नाही है ना त्या सरांचं. स्टाफचं लक्ष नाही है ना. काढायचं का मग तिथून? जा आपली शाळेत लगेच काढायचं म्हणतोय. हा घ्यायचं का ऍडमिशन काढून? सांगत होता पप्पा मामाला. सांगू का? 6वी 7वीला म्हणता इकडे टाका. 7वीला डायरेक्ट इकडे हायस्कूलला टाकून देऊ. झेडपी शाळेत चालेल ना? झेडपी शाळेत टाकू ना, इन्व्हर्टर मध्ये नको.
इन्व्हर्टर मध्ये नको चालू ना ती यांच्याबरोबर जाशील ते यांचे सगळे पोरं तिकडे जातात झेडपी शाळेत. मग झेडपी परवडन का तिकडची आहे ती परवडन. तिकडं तर तसं पण तुझी गर्लफ्रेंड आहे म्हणलं काय आता ती नाराज होईन भाऊ, तिला सोडून नको जाऊ मा ऐक. एकतर आता चाललंय सुरळीत तुझं तर चालून दे. ती म्हणाल माय बेबी वेअर इज माय बेबी गॉन, वेअर इज माय बेबी म्हणणार नाही का? म्हणून आता मला रोज डेला रोज कोण देईन काय सहयोग काय म्हणन ती. म्हणून ये गेलं निघून आता मी कोणल्या बरोबर बोलू, त्यात तुमच्याकडे फोन नाही. तू तिला भेटायला गेट बीट पार करा. खरं सांग ना. त्यांचं हॉस्टेल वेगळं, तिचं हॉस्टेल वेगळं, तो हॉस्टेल वेगळं. मग तू डायरेक्ट गेट बीट पार करून गेला होता का? वॉचमॅन तुला धरलं होतं ना रे, पोटऱ्यानं हाणलं होतं ना. वर्गला पोची व्हायची जे वाजतात लय खतरनाक आहे. हा ते कट बद्दल सांगणार होता, सांग ना. इथं कट कस काय आला? मी हॉस्टेलवर जुगाड केलं. काय कैची मारली. उद्योग पाहिलं कैची मारली डायरेक्ट भाऊनी. कैची वेयची बाई. हॉस्टेल वगैरे प्रगती झाली ना. मग काय करायचं? झेडपी शाळेत टाकायचं का नाही? नाही टाकायचं का? हाय तिथंच राहायचंय का? मग शेवटी आता फ्युचर वाईफचा सवाल आहे नाही का? नाही का? Enemy spotted. तर मित्रांनो आताच आपली कुट्टी करून झाले, काम करून झालंय थोडक्यात. तर आता अवतार एकदम पाहण्याजोगाच नाहीये. हातबीत बघा ना तुम्ही कसे झाले. कपडे बघा कपडे. कसा आहे विषय हार्ड आहे का नाही? अवतार बिघडलाय पण आपण काम ना फार झक्कास केलाय बरं का. कामाला नाव ठेवण्याजोगा नाही केलं. काम नाव ठेवण्याजोगा नाही केलं. एकदम क्वालिटी. हा